आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम. अज्ञात क्रांतिकारक मुसाई सिंग या विषयावर ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचं व्याख्यान. भारत माते पुत्र शहाणे अमित तुला लाभले, तुझ्या कुशीला परी जन्मली काही वेडी मिले. मित्रांनो, या भारत मातेला परदास्याच्या चक्रातून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी, अनेक ध्येयवेड्या युवकांनी सशस्त्र संग्राम केला होता. अशापैकी एका अज्ञात क्रांतिकारकाचं चरित्र आज आपण बघणार आहोत. त्याचं नाव होतं मुसाई सिंग. हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त दीर्घकाळ अंदमानच्या कारागृहामध्ये सजा भोगणारा हा तरुण वीर होता मुसाई सिंग. उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेशामध्ये मिर्झापूर जिल्हा, त्या ठिकाणी भादोही नावाचा परगणा, गंगेच्या काठावरती अत्यंत समृद्ध सुजलाम सुफलाम असणारं असं हे गाव. त्या ठिकाणी सत्ता होती मोनास राजपूत घराण्याची. त्याच्यावरती आक्रमण झालं ते बनारसच्या राजाचं. ते वर्ष होतं 1744. पारतंत्र्य, गुलामगिरी. बनारसच्या राजांनी भादोही परगण्यावरती स्वतःचं नियंत्रण निर्माण केलं आणि भादोही पारतंत्र्यामध्ये पडला. अशातच 1757चं युद्ध झालं. त्या प्लासीच्या युद्धामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने बंगालवरती आपलं प्रभुत्व निर्माण केलं आणि त्याच्यानंतर या भारताच्या एकेका राज्याचा लचका तोडत तोडत बंगाल, बिहार, ओरिसा, म्हैसूर, कर्नाटक आणि अखेर 1818ला महाराष्ट्रातलं मराठ्यांचं राज्य आपल्या ताब्यात घेऊन इंग्रजांनी हा सारा देश गुलाम केला. मात्र दुर्दैव असं की याच काळामध्ये अनेक असे गद्दार होते, अनेक असे लाचार होते की जे इंग्रज सरकारचे जोडे चाटण्यामध्ये आणि थुंकी झेलण्यामध्ये धन्यता मानत होते. आणि त्यापैकी एक होता बनारसचा राजा. मात्र याच काळामध्ये भारत मातेचे काही सुपुत्र जागे झाले आणि त्यांनी ठरवलं युद्ध करायचं, संघर्ष करायचा, संग्राम करायचा आणि त्याच्यातून ज्वालामुखीचा स्फोट व्हावा. त्याप्रमाणे 1857चे स्वातंत्र्य समर जन्माला आले. आणि या सर्व 1857च्या स्वातंत्र्य समराचे पडघम भादोही गावात सुद्धा आले होते. हे गाव आता सुडानं पेटलं होतं आणि त्यावेळेला मोनास राजपूत घराण्याचा जो वारसदार होता त्याचं नाव होतं उदवंत सिंह. यांनी लक्षात घेतलं होतं की हीच वेळ आहे, हीच संधी आहे. जर का आपण उठाव केला, संघर्ष केला, युद्ध केलं तर आपल्या भादोईवरती आलेलं पारतंत्र्य आपण फेकून देऊ शकतो. आणि त्यासाठी त्यांनी तरुणांना हाक दिली. ते सळसळत्या रक्ताचे राजपूत युवक त्यांच्या भोवती एकत्र आले आणि त्यांनी एक दिवस जाहीर केलं, भादोही स्वतंत्र झाला, मुक्त झाला. तब्बल 112 वर्षानंतर भादोही परगडा स्वातंत्र्याचा, मुक्ततेचा आनंद घेत होता. मात्र बनारसच्या राजाला भादोईची बंडखोरी सहन झाली नाही. त्यांनी इंग्रजांकडे निरोप पाठवला आणि इंग्रज सरकारची सुद्धा वक्रदृष्टी आता भादोईकडे वळली होती. याची कल्पना अर्थातच राजा उदवंत सिंग याला होती की आपण ज्यावेळेला उठाव करतो आहोत, भादोई परगणा स्वतंत्र झाला अशी घोषणा करतो आहोत, त्यावेळेला बनारसच्या राजाबरोबर इंग्रजांचं सुद्धा संकट आपल्यावरती येऊ शकतं. यासाठी तो सावध होता, लढण्यासाठी सुसज्ज होता. उदवंत सिंह यांनी आपल्या राजपदाला सहाय्य म्हणून 2 दिवाणांची नेमणूक केली होती. एक होते भोला सिंग आणि दुसरे होते रामबक्ष सिंग. हे तिघही मिळून येणाऱ्या संकटापासून आपल्या परगण्याचा कसा बचाव करता येईल याची योजना आखत होते. त्यांनी सैन्य निर्माण केलं. शेकडो युवक त्यांच्या सैन्यामध्ये सहभागी झाले आणि त्याच्यामध्ये 21 वर्षाचा तरुण तेजस्वी युवक होता. त्याचं नाव होतं मुसाई सिंग. बनारसच्या राजांनी इंग्रजांच्याकडे धाव घेतली होती. म्हणजे घरामधल्या भांडणामध्ये बाहेरच्या सापाला बोलवावं असाच हा प्रकार होता. आणि इंग्रजांनी सुद्धा आता या राजकारणामध्ये आपलं नाक खुपसायला सुरुवात केली होती. बनारसच्या राजाचा प्रमुख अधिकारी होता मुन्शी दर्शनलाल. हा मोठा कपटी होता. त्यांनी गोड गोड बोलून उदवंत सिंगला आणि त्याच्या दोन्ही दिवाणांना बोलावणं पाठवलं कोऱ्हा या गावी येण्यासाठी, निशस्त्र येण्यासाठी. आणि दुर्दैव
उद्वन सिंग आणि त्याचे दोन्ही दिवाण या त्याच्या कारस्थानाला, या त्याच्या डावपेचाला फसले. ते कोऱ्हा गावी गेले, निशस्त्र गेले आणि त्या ठिकाणी मुन्शी दर्शनलाल यांनी तिघांनाही कैद केलं. इतकंच नाही तर तिथून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरती गोपीगंज नावाचं गाव आहे. तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांना निरोप पाठवला, लवकर या, मी या ठिकाणी या भादोहीच्या बंडखोर राजाला कैद केलेलं आहे. त्या गोपीगंजमध्ये होता मिर्झापूरचा जॉईंट मॅजिस्ट्रेट WR मूर. मूरला ही बातमी कळाली. तो ताबडतोब लगबगीनं कोऱ्हा गावी आला आणि त्यांनी या तिघांना म्हणजे उद्वन सिंग आणि त्याच्या दोन्ही दिवाणांना आपल्या ताब्यात घेतलं आणि साखळ दंडामध्ये जेरेबंद करून त्यांना पुन्हा एकदा त्यांनी गोपीगंजला आणलं. त्या ठिकाणी कोर्ट मार्शल झालं. त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आणि शिक्षा जाहीर झाली फाशी. काय हे दुर्दैव! अवघ्या 2 महिन्यापूर्वी उद्वन सिंग भादोही परगण्याचा राजा म्हणून सिंहासनावरती बसला होता आणि आता मात्र सरकार त्याला फाशीची शिक्षा जाहीर करत होतं. आणि अत्यंत निर्दयतेनं, अत्यंत क्रूरतेनं या तिघांनाही फाशीची शिक्षा देण्यात आली. राजा उद्वन सिंग याचा मृत्यू झाला. ही बातमी भादोहीत पोचली. भादोहीत जणू काही भूकंप झाला, हादरा बसला. पण त्याच वेळेला राजा उद्वन सिंहाची विधवा झालेली पत्नी माबूसिंहा ती शोक करत होती, आक्रोश करत होती आणि ती विचारत होती तिच्या समोर बसलेल्या तरुणांना, तुम्ही शांत कसे, तुम्ही नामर्द झालात का? आपल्या राजाच्या मृत्यूचा सूड घ्यावा असं तुम्हाला वाटत कसं नाही? आणि त्यावेळेला संतापलेला मुसाई सिंग त्या ठिकाणी पुढे आला आणि त्यांनी ठरवलं, त्या सर्व तरुणांनी ठरवलं की याचा सूड आपण उगवायचा. कारण राजा उद्वन सिंहाची पत्नी माबूसिंहा ह्यांनी प्रतिज्ञा घेतली होती की जोपर्यंत मी त्या उन्मत्त मूरचं मुंडकं पाहत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. तिची ही प्रतिज्ञा म्हणजे या तरुण संतप्त युवकांच्या हृदयावरती ठिणगीच पडली. तिथून त्या 300 तरुणांची सेना निघाली. त्यांचा सेनापती होता झुरी सिंग आणि त्या झुरी सिंगचा सहकारी होता अत्यंत तरुण आणि तडफदार मुसाई सिंग. याच काळात अजून एक घटना घडली. पाली नावाच्या गावात एक फॅक्टरी होती. तिथे निळीचा कारखाना होता. त्याचा मालक होता जॉन्स. त्याची बाग कोणीतरी लुटली म्हणून त्यांनी मूरला पत्र लिहिलं होतं. त्या पत्रावरची तारीख होती 3 जुलै 1857. त्या पत्रानुसार चौकशी करण्यासाठी मूर पालीमध्ये पोचला. आता तो त्या ठिकाणी 2 दिवस राहणार होता आणि सर्व प्रकारची चौकशी करणार होता. मात्र मूर कुठे जातो याच्याकडे लक्ष ठेवून असणाऱ्या झुरी सिंगला ही बातमी कळली आणि सुडासाठी आसूसलेली त्याची सेना पाली गावामध्ये पोचली. त्यांनी पाली गावावरती हल्ला केला. ज्या कारखान्यामध्ये मूर राहत होता त्या कारखान्यावरती हल्ला केला. मूरला परिस्थितीचं गांभीर्य कळालं. त्यांनी त्या कारखान्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. मूरला पकडण्यात आलं आणि आपल्याकडे असलेल्या लाठ्या काठ्यातून त्याच्यावरती प्रहार करून त्याला ठार केलं. त्याला कंठस्थान घातलं. उन्मत्त शत्रूचा वध केला. पण एवढ्यावरती ते थांबले नाही. त्यांनी मूरचं मुंडकं कापलं आणि ते घेऊन ते गरजत गरजत निघाले होते आपल्या गावाकडे. मात्र ही बातमी कंपनी सरकारला कळाली. सरकार संतापलं आणि त्यांनी आपला पाश आवळला. एक एक करत सर्वांना अटक झाली. त्यांच्यावरती खटला भरण्यात आला आणि त्यांना शिक्षा जाहीर झाली. त्यापैकी 8 जणांना फाशी आणि 8 जणांना आजन्म कारावास अशी ती सजा ठोठावण्यात आली होती. मुसाई सिंगला सुद्धा फाशीची शिक्षाच जाहीर झाली होती. पण त्याचं वय अवघं 21 वर्षाचं आणि म्हणून त्याची फाशी रद्द करून त्याचं रूपांतर जन्मठेपीमध्ये करण्यात आलं. जन्मठेप म्हणजे आजन्म कारावास. कुठे जायचं, कुठल्या तुरुंगात जायचं आणि जाहीर करण्यात आलं अंदमान निकोबारच्या बेटांवरती. त्यावेळेला तिथे तुरुंग नव्हता. ती बेटं निसर्गाने अत्यंत रम्य होती. पण ती कुणाला, जे पर्यटक असतील त्यांना. पण जे सजा भोगायला कैदी म्हणून जातात त्यांना मात्र त्या ठिकाणी राहणं अत्यंत अवघड होतं. त्या ठिकाणी प्रचंड उन्हाळा होता, दलदल होती, रोगराई होती. जर का पावसाळा आला तर अंगाला शेकडो जळवा चिकटायच्या आणि त्या रक्तशोषण करायच्या. अशी अनेक संकटं होती. गरिबी होती, अन्नाचा तुटवडा होता. इतकंच नाही तर जंगलामध्ये काम करायला जाणाऱ्या कैद्यांवरती हिंस्त्र श्वापद हल्ले करायचे. त्याहीपेक्षा एक महाभयंकर संकट तिथे अजूनसुद्धा
असे काही वनवासी राहत होते जे नरभक्षक होते, जे हल्ला करायचे, माणसं मारायचे आणि त्यांना कत्तली करून कापून खायचे. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये जाऊन राहणं हे किती भयंकर होतं. आणि अशा या अंदमानच्या बेटांवरती मुसाई सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हा कारावास भोगावा लागत होता. वर्षामागून वर्ष गेली. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. काही वर्षानंतर त्या ठिकाणी इंग्रज सरकारने सेल्युलर जेलची उभारणी केली. मुसाई सिंग तिथे जीवन कंठत होता. वर्षामागून वर्ष उलटली जात होती. भारतामध्ये परिवर्तन होत होतं. कंपनी सरकारची सत्ता गेली होती. राणी व्हिक्टोरियाची सत्ता आली होती. आणि याच भारतामध्ये वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक असे अनेक नरवीर इंग्रजांशी संघर्ष करत होते. अनेक वेळेला या मुसाई सिंगची सुटका व्हावी म्हणून विनंती करण्यात आली, पण ती विनंती नाकारण्यात आली. कारण मुसाई सिंगचा गुन्हा अत्यंत जबरदस्त मोठा होता. त्यांनी एका इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली होती आणि म्हणून त्याला सोडायला इंग्रज सरकार दरवेळेला नकार देत होते. याच अंदमानच्या परिसरामध्ये मुसाई सिंगनं हे आपलं बिऱ्हाड थाटलं. त्यांनी एक विवाह केला आणि त्याचा मुलगाही तिथे जन्माला आला. त्याचं नाव होतं द्रिकपाल सिंग. हा द्रिकपाल सिंग या अंदमानच्या वातावरणातच लहानाचा मोठा होत होता. आणि हळूहळू त्याच्या लक्षात असं आलं की आपले वडील या ठिकाणी आले कैदी म्हणून. आता वर्षामागून वर्ष लोटत त्याला 50 वर्ष व्हायला आली. अजूनही सरकारनं त्यांची मुक्तता केली नाही. आणि म्हणून तो सातत्यानं इंग्रज सरकारशी पत्रव्यवहार करत होता. असंच एक पत्र त्यांनी लिहिलं. त्यावर तारीख होती 12 फेब्रुवारी 1907. आणि त्यांनी पत्रामध्ये असं लिहिलं होतं इंग्रज अधिकाऱ्यांना, इंग्रज सरकारला, की माझे वडील या ठिकाणी आले. त्याला जवळजवळ 50 वर्ष झाली. माझं वडिलांचं वय आता 70 वर्षाचं झालेलं आहे. ते थकलेले आहेत. जर का त्यांना मुक्त केलं तर ते आता उठाव करावा, संघर्ष करावा, क्रांती करावी अशा स्थितीमध्ये नाहीत. आता तरी आम्हाला सोडा. जर का ते भारतामध्ये गेले तर ते पुन्हा उठाव करतील अशी तुम्हाला भीती वाटत असेल तर आम्ही भारतात जाणार नाही. आम्ही ब्रह्मदेशामध्ये जाऊ. पण कृपा करा, मी विनंती करतो, माझ्या वडिलांची आता तरी मुक्तता करा. हे पत्र भारत मंत्र्याकडे आलं. तिथून ते व्हॉइसरॉय लॉर्ड मिंटो यांच्याकडे गेलं आणि ते पत्र वाचून ते थक्क झाले. 50 वर्ष एक कैदी अंदमानच्या कारागृहामध्ये सजा भोगतो आहे. आणि त्यांनी निर्णय घेतला, मुसाई सिंग याची सुटका करण्याचा आदेश दिला. ते पत्र अंदमानला पोचलं. मुसाई सिंगनी आजपर्यंत अनेकदा विनंती केली होती. प्रत्येक वेळा नकार आला होता. मात्र आता त्यांची मुक्तता होणार होती. 50 वर्षाचे काळे ढग दूर होणार होते. 25व्या वर्षी अंदमानच्या कारागृहात आलेला मुसाई सिंग आता 71 वर्षाचा वयोवृद्ध झाला होता आणि त्याची मुक्तता झाली. तो आणि त्याचा पुत्र तिथून ते ब्रह्मदेशला गेले, रंगूनला गेले आणि पुढचं जीवन त्यांनी तिथेच व्यतीत केलं. मुसाई सिंग तिथे किती काळ राहिला, त्याचा मृत्यू कसा झाला हे इतिहासाला आज माहीत नाही. पण भारत मातेच्या मुक्ततेसाठी इंग्रजांशी संघर्ष करणारा आणि इंग्रज अधिकाऱ्याचा वध करणारा हा महान क्रांतिकारक 50 वर्षाची अर्धशतकाची सजा भोगून एक प्रकारे आपल्या सर्वांसाठी आदरणीय ठरला आहे. आम्ही आज त्याच्यासमोर नतमस्तक होताना एवढंच म्हणतो, तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळू न टाकू दिशा दाही दाही, उजाळू न टाकू दिशा दाही दाही. आताच आपण ऐकलात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम. अज्ञात क्रांतिकारक मुसाई सिंग या विषयावर ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचं व्याख्यान. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.